आज काय स्पेशल. हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नूडल्स अवेलेबल आहेत, जे कितीही टेस्टी असले ना तरी सुद्धा कदाचित ते तब्येतीला हानिकारक असू शकतात. याच्यावरती एक उत्तम पर्याय म्हणजे आपण घरच्या घरी नूडल्स केले तर. आहे ना सॉलिड आयडिया. आपण आता बघतोय ज्वारीचे नूडल्स आणि ते दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहे मधुराताई. मधुराताई, ज्वारीचे नूडल्स ही आयडिया कशी काय आली तुझ्या डोक्यात? आता रोजच आपण इकडे मुलांना तर आवडतातच नूडल्स, पण आता तू म्हणाली त्याप्रमाणे की त्या हानिकारक असू शकतात ह्याची आयडिया, म्हणून मग एकदा ट्राय करून बघू अशा ह्यानी ठरवलं होतं. पण ॲक्च्युली आमचा एक क्लास होता, त्याच्यामध्ये बाय चान्स त्यांनी ते आम्हाला सांगितलं की काय करायला हवं, मग करून पाहिल्या अगदी खात्रीशीर, तर खूप आवडल्या. मला साहित्य सांगाल काय काय? सांगते ना. हे ज्वारीचं पीठ, कांदा, जिरे, ही आलं मिरची लसूणची पेस्ट, हळद, मीठ, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर, मोहरी, शेंगदाणे आणि ओलं खोबरं. सगळ्यात आधी काय लागेल? सगळ्यात आधी आपण हे जे पीठ घेतलंय ना, हे ज्वारीचं पीठ मी मीठ घालून भाकरी करतो तसं आपण भिजवून घेतलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये हे जे शेवा आपण चकली किंवा शेवपात्र करतो त्याच्यामध्ये ते आपण घालून घ्यायचे. हे ऑलरेडी मी भिजवलेलं आहे. थोडंसं लगेचच करायचं, कारण ते काय थोड्या वेळाने बघितलं तर ते थोडं सैल होतं. म्हणजे एक काम भिजवलं लगेचच घ्यायचं. हां, ते भिजवून ठेवलं की थोडं सैल होतं. त्यामुळे आता आपल्याला एक काम करायचं आहे, एक पातेलं ह्याच्यावर घेशील. आपल्याला ते आता आधी असं ह्याच्यातून घालून उकडून घ्यायचे. अच्छा, हे घेऊ वाफेवर. हां, ह्याच्यात थोडं पाणी घालायचंय. किती घाल भरपूर, बस. ह्याच्यावर आपण ही चाळणी ठेवतोय की ज्याच्यात आपण ते आरामात उकडू शकतो. बरं. आता आपण ह्याच्यात वाफ आल्यानंतर ज्वारीचे नूडल्स त्याच्यात घालून ते वाफवायचे. तर गॅस बारीक? हां, बारीक कर. आलेली आहे हे. एक मिनिट. आता आपण ह्याच्यामध्ये हे असं ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आपण जसं कुरडई घालतो ना तसं ह्याच्यामध्ये हे घालायचंय आणि झाकण ठेवून द्यायचंय. अच्छा. आणि 3 ते 4 मिनिटं ते वाफवायचं आहे आपल्याला. आता आपले नूडल्स वाफलेले आहेत. झालेले. आता गॅस बंद कर. गॅस मोठा करून पण आपण ते शिजवू शकतो? हो हो, शिजवू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. 3 ते 4 मिनिटं त्याचं वाफवण्याचं हे. तुम्ही कसंही हे केलं तरी 3-4 मिनिटात त्या बरोबर वाफवतात. आता आपण काय करूया, ह्या थोड्या गार झाल्या ना की छान अशा सुट्ट्या होतात. तेवढ्या वेळात ती फोडणी करून हे करून घेऊया. ह्याला थोडं थंड होऊ देऊया. चालेल. आता आपण हे नूडल्स थंड करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेऊया. एक डिश देशील मला? ठीक आहे. थोडा वेळ थंड होऊ देत. तोपर्यंत हां, चालेल. तोपर्यंत आपण याच्यामध्ये गॅसवर कढई ठेवून फोडणी करून घेऊया. हे नेहमीसारखे आपण तेल वगैरे घालून फोडणी करायची. अच्छा. तेलाचं दे. असंही फोडणी करून करू शकते किंवा दुसरा कोणताही मसाला किंवा सॉस वगैरे वापरून, भाज्या वापरून तू ह्याच्यात व्हरायटी करू शकते. कुठल्याही पद्धतीने ती छान होऊ शकते. फक्त नूडल्स म्हणून या ज्वारीच्या पिठाचा उपयोग, एवढंच. आता खाली तेल तापलेलं आहे. मला एक चमचा देशील? थोडा बारीक कर गॅस. हां, मोहरी टाकायची आहे. थोडं तडतडली की मग आपण जिरं घालू. नेहमीची फोडणी, जिरं, हिंग, मीठ, हळद फक्त ऑप्शन आहे. आपल्याला जर हवं असेल तर घालायची. कलर नको असेल, व्हाईट ठेवली तरी चालते. त्यांनी टेस्टला काय फारसा फरक पडत नाही. तर झालं. आपण ह्याच्यात नंतर आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत, मिरचीची. आलं लसूण आणि मिरची असं वाटलंय. हां, काही वेळेला नुसते मिरच्यांचे तुकडे घालू शकते. नंतर कांदा घालायचा आहे आपल्याला हवा तसा चवीनुसार.
आता आपण याच्यात फक्त कांदा घालतो ना, बाकीच्या भाज्या नाही? नाही, भाज्या नाही, आता काहीच नाही. आता फक्त कांदा आणि नेहमीच्या ह्याच्यासारखं पोहे उपमासारखं. थोडासा गॅस बारीक कर. ठीक आहे, याच्यात शेंगदाणे घालते. ते काय भरपूर असतील तर मुलांना आवडतंच. मलाही आवडतं. तोपर्यंत ते नूडल्स ते इकडे देशील. आता त्या गार झालेल्या आहेत चांगल्या, तर थोड्या हाताने अशा जरा असं आपण नेहमीसारखं सुट्ट्या वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. त्याला झालेलं आहे ते आता परतून. तर आपण हे त्याच्यामध्ये घालतोय. किती असते आता याच्यात आपण चवीपुरतं मीठ, ऑलरेडी आपण त्या पिठामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे अगदीच थोडंसं घालायचंय. साखर घालायची चवीपुरती आणि लिंबाचा रस घालायचा. आंबट गोड अशी चव येणार आहे त्याला. आणि आलं लसूण पेस्ट असल्यामुळे अजूनच छान चव आलेली. बस बंद केलास तरी चालेल गॅस. आता आपण एका डिश मध्ये काढूयात. याच्यावर आपण आता ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालूया. सॉस घालू शकते, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. मस्त. मला अजून काय काय सुचायला लागलंय. शेजवान सॉस आणि थोडासा मस्टर्ड सॉस सगळं. दुसरं कुठलंय, अजून काही डाळिंबाचे दाणे घालू शकते. आंबट गोड चवीमध्ये गोड ऍड होतं, त्यामुळे अजून कुठलाही आपण ह्याच्यात वापरू शकतो. मला वाटतं आता चायनीज नूडल्सच्या गाड्यांऐवजी इंडियन नूडल्सच्या गाड्या लागायला अजिबात हरकत नाहीये. याच नोटवरती घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचा आनंद व्यक्त करताना पेढे वाटायची पद्धत आहे, पण हे पेढे असे नुसते वाटण्यापेक्षा मस्त अट्रॅक्टिव्हली रॅप करून वाटले तर. आज काय स्पेशल.